DCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच MSEDCL कडून लागू करण्यात आलेल्या नव्या धोरणात्मक बदलांमुळे राज्यातील सुमारे 60% निवासी व व्यावसायिक सोलार ग्राहकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशारा ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनने दिला आहे। या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंमलबजावणीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील सोलार व्यावसायिकांची बैठक चिखली येथील सिंधी मंगल कार्यालयात पार पडली। या बैठकीत संघटनेचे फाउंडर डायरेक्टर अमित देवताळे यांनी मार्गदर्शन केले। यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या भविष्यातील गरजांनुसार सोलार क्षमतेसाठी मंजुरी मिळत होती, मात्र नव्या नियमानुसार ग्राहकांच्या मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारितच सोलार क्षमतेची मर्यादा निश्चित केली जात आहे। त्यामुळे अनेक घरगुती ग्राहक, हाऊसिंग सोसायट्या तसेच औद्योगिक प्रकल्पांना आवश्यक क्षमतेपेक्षा कमी सोलार मंजुरी मिळत असल्याचे समोर आले आहे। संघटनेच्या मते सोलार बसवल्यानंतर वीज वापर वाढणे स्वाभाविक असते। इलेक्ट्रिक वाहन, AC व आधुनिक उपकरणांमुळे मागणी वाढते, मात्र नव्या धोरणामुळे ग्राहकांना स्वतःची वीज निर्मिती वाढवता येणार नाही व त्यामुळे वीज खर्चात अपेक्षित बचतही होणार नाही। हा निर्णय कोणतीही पूर्वसूचना किंवा सार्वजनिक सल्लामसलत न करता थेट पोर्टलवर लागू करण्यात आल्याने सोलार उद्योगात संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे हा निर्णय तात्काळ स्थगित करून पुनर्विचार करण्याची मागणी संघटनेने राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीकडे केली आहे। नमस्कार, मी अमित देवताळे, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा फाउंडर डायरेक्टर। आजचा जो हा कार्यक्रम आहे, असाच कार्यक्रम अकोला, अमरावती, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे। MSEDCLनी 13 फेब्रुवारीला जो एक नियमात्मक बदल केला, म्हणजे त्याला नियमात्मक बदल पण म्हणता येणार, ती हुकुमशाही होती। त्या हुकुमशाहीला आम्ही बऱ्याचशा माध्यमातून, म्हणजे पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स केल्या, 2 दिवसापूर्वी आम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रॅलीज काढल्या, त्यांनी पब्लिक अवेअरनेस केला। कारण हा जो प्रॉब्लेम आहे हा सोलर व्यावसायिकाचा नसून महाराष्ट्रातील सोलर किंवा सोलर जो लावतोय कस्टमर त्याचा आहे, किंवा इलेक्ट्रिकल यूज करणाऱ्या कन्झ्युमरचा हा प्रॉब्लेम आहे। आणि याला असं भासवलं जात आहे की हा प्रॉब्लेम सोलर इंटिग्रेटरचा किंवा सोलरमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आहे। जो नियमात्मक बदल यांनी केला त्याच्यामुळे महाराष्ट्रातील कन्झ्युमर्सला जितक्या कॅपॅसिटीचं सोलर किंवा जितक्या कॅपॅसिटीची वीज वापरायची आहे ते आता MSEDCLला विचारून वापरायची आहे का, असा एक क्वेश्चन मार्क महाराष्ट्रातील जनतेसमोर आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की अपारंपरिक ऊर्जा तयार करणे हा इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 प्रमाणे आम्हाला दिलेला हक्क आहे, आम्हाला म्हणजे कन्झ्युमरला दिलेला हक्क आहे। त्याप्रमाणे कन्झ्युमरनी आपल्या खिशातले पैसे लावून आपली गुंतवणूक करून सोलर सिस्टम ही आपल्या घरावरती इन्स्टॉल केली। त्याच्यातनं त्याचं ॲग्रीमेंट MSEDCL सोबत 20 वर्षासाठी केलं। 20 वर्षानंतर 20 वर्षापर्यंतचं ॲग्रीमेंट हे MSEDCLच्या नियमात राहून केलेलं आहे। MERCच्या नियमात, म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्या नियमात राहून केलेलं आहे। MNRE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स प्रमाणे केलं आहे। आणि त्याच्यातनं तयार झालेल्या विजेवरती यांनी पेनल्टी मारली। पेनल्टी म्हणजे तुम्ही जे एक्सेस यूज नेट मीटरिंगद्वारे बँक करता त्या बँक युनिटला पेनल्टी मारली। हे महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य असेल किंवा किंबहुना जगातलं पहिलं डिस्कॉम असेल की ज्यांनी अपारंपरिक ऊर्जा जनरेट करणाऱ्या युनिटवरती पेनल्टी मारली। आज सगळं जग जे आहे ते कार्बन किंवा अपारंपरिक ऊर्जा कशी जास्तीत जास्त तयार करता येईल ह्याच्या मागे लागलेलं आहे। आणि इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कन्झ्युमरनी आपल्या खिशातनं पैसे लावून राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या स्कीमला भरपूर प्रतिसाद दिला, पण कुठंतरी याला खिंड लावायचं काम, कुठंतरी मागं पाय ओढायचं काम ही MSEDCL करत आहे। दुसरा प्रश्न हा सोलर व्यावसायिकांचा आहे। सोलर व्यावसायिक हा काही महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं कुठल्याही प्रकारची फायनान्शियल हेल्प मागत नाहीये। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज रोजगार निर्मिती झालेली आहे की जवळपास 7,500-8,000 आम्ही रोजगार निर्मिती केली। टोटल बिझनेस आमचा जर का पाहिला तर मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही 10,000 करोडची उलाढाल या बिझनेसमधनं केलेली आहे। MOU नाही केलेत। आज राज्य शासन किंवा केंद्र शासन मोठमोठे MOU करून सांगतात की आमचा यांच्यासोबत MOU झालेला आहे। आम्ही सांगतोय की 10,000 करोड याची फिगर अशी आहे की 5.5 लाख ग्राहकांच्या घरावरती सोलर सिस्टम लागलेत। आमचा व्यवसाय आहे,
आमच्यावरती जी क्रेडिबिलिटी बँकेची आहे ती कुठेतरी आणि कस्टमरला कुठेतरी आमच्यावरचा विश्वास नेहमी आम्हाला प्रूव्ह करावं लागतं की हे नियम आम्ही चेंज केलेले नाही आहेत. ह्या जे काही बिल किंवा अशा प्रकारचे सिस्टम डिले होतात आहे, मीटर इन्स्टॉलेशन असेल किंवा ॲव्हरेज बिलिंगचा प्रॉब्लेम आहे, हा सोलर इंटिग्रेटरमुळे नसून हा नियम न पाळलेल्या MSEDCLच्या स्टाफमुळे आहे. तर या संदर्भामध्ये मागच्या 2 दिवसामध्ये राज्यभरामध्ये मिरवणुका झाल्या. आता आम्ही स्वतः पर्सनली प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला जाऊन जे इंटिग्रेटर्स आहेत, जे नवीन उद्योजक आहेत आणि जे जुने पण आहेत, त्यांना अवेअरनेस करून की याला आपल्याला वन्स फॉर ऑल पुढच्या 5 वर्ष किंवा पुढच्या 10 वर्षापर्यंत कशी स्टेडी पॉलिसी आणता येईल आणि हे राज्य शासन आणि केंद्र शासनापर्यंत, कारण कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर 5 वर्ष किंवा 10 वर्षाची एक स्टेडी पॉलिसी असेल तरच तो व्यवसाय करता येणार आहे. आणि अपारंपरिक ऊर्जाचे जे टार्गेट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने घेतलंय त्यांना जर का ते कम्प्लीट करायचं असेल तर आमची मदत त्यांना 100% लागणार आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.